हॅलो, वेलकम टू ज्ञानज्योती. मित्रांनो, नुकतीच ग्रुप सी ची ॲड आलेली आहे. तर आजपासून जवळपास 90 दिवस किंवा 88 दिवस आपण म्हणू शकतो की ग्रुप सीच्या प्रिलिमली एक्झाम आहे, जी 4 जानेवारीला होणार आहे. 4 जानेवारी 2026ला होणार आहे. ती आजपासून जवळपास 88 दिवस आहे. आपण आता बघा या प्रिलिमच्या ह्याच्यामध्ये या 90 किंवा 88 दिवसाच्या मध्ये की दिवाळी पण येणार आहे. त्यातले 2-3 दिवस आपले असे पण हे जाणार आहेत दिवाळीच्या ह्याच्यामध्ये. तर आपण त्यातले हे 3 दिवस सोडून आजपासून जर पकडलं तर जवळपास आपल्याकडे 85 दिवस राहतात. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपण 85 दिवसाची ग्रुप सीची प्रिलिमिनरी कशी क्रॅक करायची, जिथे कसे जास्त मार्क आपल्याला घ्यायचे की प्रिलिम आपली क्रॅक होईलच, अशा दृष्टी एक स्ट्रॅटेजी बनवले आणि तीच आपण स्ट्रॅटेजी आज इथं बघणार आहोत. तर बघा, 85 डेजची परफेक्ट स्टडी प्लॅन काय असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला 4 जानेवारी 2026ची जी प्रिलिमिनरी ग्रुप सीची एक्झाम आहे तिथे खूप चांगले मार्क यायला पाहिजे. किती मार्क्स हवे ते आपण आता पुढे बघणारच आहे. तर त्या दृष्टिकोनातून बघा, पहिल्यांदा तर ही परीक्षा कधी होणार आहे, तर ही परीक्षा होणार आहे 4 जानेवारी 2026मध्ये होणार आहे. आजपासून जवळपास 88 दिवस आहेत, परंतु दिवाळीचे आपण 3 दिवस जरी हे केले तर 85 दिवस आपल्याला इथून पुढे भेटतात अभ्यासासाठी. ठीक आहे, तर त्या दृष्टिकोनातून बघूयात पुढे. तर एक्झाम पॅटर्न आणि टार्गेट सेटिंग आहे. अगोदर एक्झाम पॅटर्न, परीक्षेचा एक्झाम पॅटर्न कसा असतो तो आपण पहिल्यांदा डिस्कस करूयात. सुरुवातीलाच बघा, हा पेपर असतो सामान्य अध्ययन म्हणजेच जनरल स्टडीज. ह्यामध्ये किती असतात, जवळपास 100 क्वेश्चन असतात, जे की 100 गुणांसाठी असतात. म्हणजेच एक क्वेश्चन 1 मार्कासाठी असतो. एक क्वेश्चन इज इक्वल टू 1 मार्क. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय असतं दुसरं, की निगेटिव्ह सिस्टीम आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, जो की म्हणजे एका निगेटिव्हला म्हणजे एक आपलं रॉंग क्वेश्चन झाला तर तिथे 0.25 म्हणजे 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. आता थोडा मागील वर्षाच्या कट ऑफ डिस्कस करूयात. आता बघा, 2024 जो प्रिलिमचा रिझल्ट लागला होता तर जवळपास 48.25 एवढा म्हणजे जनरलचा कट ऑफ लागला होता. 48.25, जो की म्हणजे ठीकठाक कट ऑफ आहे. की दरवर्षी आता त्या मागचा जर कट ऑफ बघितला तर 2023चा फक्त 19 होता. कारण जागा पण त्याच्या 7,000च्या वर क्लर्क म्हणजे जागा होत्या. त्यामुळे जर तो ट्रेंड बघितला आणि 24ला आता काय झालं की एक एक वन एक्झाम 1 कट ऑफ आता लागते 2024 पासून. त्यामुळे सर्व जागांचं मिळून एकच आपल्याला कट ऑफ लागते. तर तेच आपण बघितलं तर ह्या वर्षी पण जवळपास की आपल्याला किमान 55 प्लस तरी मार्क हवेत, जेणेकरून की आपण सेफ झोनमध्ये आपण काय करू शकतो, प्रिलिमिनरी क्रॅक करू शकतो. जवळपास किती हवेत, 55 प्लस आपल्याला मार्क्स हवेत. 55 प्लस तरी मार्क हवेत, जेणेकरून आपण काय की सेफ म्हणजे मेन्सचा अभ्यास आपण चांगल्या रीतीने करू शकतो. नाहीतर काठावर मार्क असतील तर सेकंड किने काही कमी झाले, परत आपण म्हणतो की ठीक आहे अभ्यास नाही झाला किंवा नाही झाला की मी काठावरच होतो, असं द्विधा मनस्थिती नाही राहणार. एक आपण काय, जर सेफ झोनच्या वरी मार्क्स घेतले म्हणजे कट ऑफच्या वर, सेफ झोनच्या वर जर आपण असाल तर खूप चांगला व्यवस्थित अभ्यास होतो, जेणेकरून आपल्याला काय होतं की मेन्समध्ये पण खूप चांगले मार्क्स येऊ शकतात. तर सुरुवातीला बघा की सिलेबस ओव्हरव्ह्यू बघूयात आपण, की ते 100 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आलेलं आहे. ठीक आहे. तर एकूण प्रश्न असतात 100. तर इतिहासाचे जवळपास आपल्याला विचारले जातात 10 क्वेश्चन. ठीक आहे. अगोदर जेव्हा 2022 पर्यंत हा इतिहास क्वेश्चन आपल्याला 15 मार्कांसाठी होता, परंतु इतिहास आणि भूगोलचं वेटेज आता कमी करून फक्त 10 मार्कांचा करण्यात आलेलं आहे. दुसरा विषय बघा भूगोल, ते पण 10 मार्कांसाठीच विचारण्यात येतो. तिसरा विषय विज्ञान, विज्ञान हा 15 मार्कांसाठी आपल्याला एक्झाममध्ये आहे. चौथा विषय अर्थशास्त्र, त्यालाच आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, तो पण आपल्याला 15 मार्कांसाठीच आहे. चालू घडामोडी ह्या पण 15 मार्कांसाठी आहेत. राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी हा आपल्याला 15 मार्कांसाठी आहे. आणि अंकगणित व बुद्धिमत्ता हा आपल्याला 20 मार्कांसाठी आहे. तर हे झालं सिलेबस ओव्हरव्ह्यू, म्हणजेच काय विषय आणि प्रश्न आपल्याला किती मार्क्सला येतात एक्झाममध्ये ते बघितलेलं आहे. यातला जर विचार केला तर आपल्याला 2 महत्त्वाचे खूप चांगले म्हणजे विषय आहेत, की जो आहे अंकगणित आणि दुसरं आहे की पॉलिटी राज्यशास्त्र. ठीक आहे. तर सुरुवातीला आपल्याला अभ्यास करताना असं टार्गेट ठेवायचं की हे अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये कमीत कमी 15 प्लस, ह्याच्यामध्ये कमीत कमी म्हणतोय 15 प्लस, आणि राज्यशास्त्रामध्ये कमीत कमी 12 प्लस आपल्याला मार्क पाहिजे.
ठीक आहे. सुरुवातीला हे 2 विषय असे करून घ्यायचे की जेणेकरून इथं 15+ बुद्धिमत्ता आणि अंकगणित आणि पॉलिटीला 12+ आलेच पाहिजेत. ठीक आहे. हे व्यवस्थित विषय झालेत, मग नंतरच आपण काय करायचे, पुढच्या अभ्यासाला स्टार्ट करायचे, म्हणजे दुसऱ्या विषयाला आपण अभ्यास करायचे. तर ही झाली आपली म्हणजे सिलेबस ओव्हरव्ह्यू झालेला आहे. तर नेक्स्ट बघा पुढे की आता टाइम प्लॅनिंग आपल्याला दररोज किती तास अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपल्याला हा आपण जो टार्गेट ठेवले 55+ मार्क्स तर ते अचिवेबल होईल. तर सुरुवातीला बघा दररोज आपल्याला कमीत कमी, हे मी कमीत कमी म्हणते, 8 ते 10 तास आपण अभ्यास केलाच पाहिजे. जर बघा इतरांना 6 ते 7 तास, इतरमध्ये कोण येतील की जे जॉब करणारे असतील किंवा स्टुडंट असतील किंवा गृहिणी असतील, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना दुसरे पण कामं बघून अभ्यास करायचा असतो, त्यांना आपल्याला किती करायचे, कमीत कमी 6 ते 7 मिनिमम एवढा अभ्यास त्यांनी सुद्धा केलाच पाहिजे. ठीक आहे. जे फुल टाईम अभ्यास करतात MPSCचा त्यांनी तर 8 ते 10 तास मिनिमम एवढा अभ्यास केला पाहिजे. हे मिनिममचं आपण बोलतोय. आणि इतरांमध्ये जे जॉब करणारे स्टुडंट आहेत किंवा गृहिणी असतील, ठीक आहे, ह्यांनी कमीत कमी 6 तास अभ्यास एवढा केला पाहिजे. पण ह्यांचं रुटीन कसं असलं पाहिजे, सुरुवातीला 3 तास म्हणजे दिवसातले 3 तास हे जे कोर विषय आहेत, म्हणजे इतिहास, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, तर हे कोर 4 विषय आपण काय केले पाहिजे, कमीत कमी दररोज 3 तास अभ्यास केला पाहिजे त्यांचा. दुसरा बघा 1.5 तास विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. आपण विज्ञान, चालू घडामोडी आणि अंकगणित, ठीक आहे, यांना सेपरेट का केले, कारण हे कसे आहेत की जास्त आपल्याला मार्क्स देणारे विषय आहेत. म्हणजेच ह्यांचा बघा आता 2 तास आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा सराव केलाच पाहिजे. हा अंकगणित आणि बुद्धिमत्ता असं आहे की इथं जर तुम्हाला मार्क पडले तर तुम्ही कट ऑफच्या वर आरामात, म्हणजे खूप जास्त मार्क आपल्याला इथं हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता देऊन जातात. तर त्यामुळे 2 तास मिनिमम दररोज आपल्याला काय करायचे, अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा सराव करायचे. पुढचा आहे चालू घडामोडी. हे पण आपल्याला 1 ते 1.5 तास दररोज अभ्यास करायचे. आणि विज्ञान हा डिफिकल्ट लेवलचा म्हणजे आपल्याला विषय, त्याला पण आपल्याला काय करायचे का ॲव्हरेज लेवलला घेऊन जायचे. ठीक आहे. ॲव्हरेज लेवलला घेऊन जायचे. त्यासाठी ह्या आपण काय केले, ह्या तिघांना पण एकत्र काय केलं की सेपरेट टाईम दिला, दररोजचा टाईम दिलेला आहे. आणि जे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र आहे, हे कोर सब्जेक्टला आपण दररोज 3 तास अभ्यास करायचे. ह्यासोबतच आपल्याला काय करायचे, जो उरलेला टाईम असेल एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचे की जो आपण टॉपिक वाचलाय, समजा राज्यशास्त्राचा, पॉलिटीचा कुठला मूलभूत हक्क टॉपिक वाचला असेल तर त्याचे PYQ मधनं PYQ त्या टॉपिकचे सगळे PYQ करायचे. ठीक आहे. आणि जर तुमच्या बुकमध्ये PYQ मधील कुठले हे नसतील, म्हणजे समजा एक PYQ आलेला आहे, प्रश्न बघायचा आणि तुमच्या बुकमध्ये तो नाही आहे, तर तो तिथं ॲड करून घ्यायचे. त्याची माहिती काय करायची आपल्याला, तर बुकमध्ये ॲड पण करून घ्यायचे. ठीक आहे. PYQ मधील माहिती आपल्या बुकमध्ये पण ॲड करायची, जर तुमच्या बुकमध्ये नसेल तर. ठीक आहे. तुम्ही जे पण बुक वाचत असाल त्या बुकमध्ये हे PYQ मधील माहिती पण तिथे ॲड करायची, जेणेकरून तुम्हाला काय होईल की नेक्स्ट टाइम PYQ बघायची गरज नाही पडणार. तेच तिथं म्हणजे तुम्ही म्हणजे रिव्हिजन करतानाच तुम्हाला ते कळून जाईल. ठीक आहे. तर ह्या दिशेने आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याची प्लॅनिंग करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये कुठला मुद्दा आहे, तर PYQचा आहे. कारण खूप जास्त PYQ रिपीट होतात MPSC एक्झाममध्ये. त्यामुळे PYQ हे आपले काय सिलेबस, आणि त्याच्यानंतर PYQ हे आपले काय, तर आपल्या समोरच हवेत. दररोज जे पण आपण वाचाल, कमीत कमी माझं तर मत आहे दररोज मिनिमम 100 PYQ, कारण आपली परीक्षाच कशाचे, तर MCQचे. तर दररोज मिनिमम PYQ 100 PYQ आपण सोडवलेच पाहिजेत. ठीक आहे. PYQ सोडवताना आपण काय करायचं की PYQ सोडवल्यानंतर आपल्याला जे डिफिकल्ट वाटतात ते PYQ फक्त त्या, जर समजा 3 नंबरचा PYQ आहे, समजा आपण राज्यशास्त्र पॉलिटीमधील मूलभूत हक्क बघतोय, त्यातील 3 नंबरचा PYQ आपल्याला काय हार्ड वाटतंय, ठीक आहे, किंवा तो आपल्याला जमत नाही, तर आपल्याला परत रिव्हिजनची गरज आहे, त्यालाच फक्त काय करायचं तिथं, तर असं गोल करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला काय होईल, जेव्हा तुम्ही रिव्हिजन लिहाल त्यावेळेस जे हार्ड आहेत फक्त गोल केलेले आहेत, किंवा तुम्ही स्टार मार्क करू शकता, काही करू शकता लक्षात ठेवण्यासाठी की आपल्याला हा हार्ड जातोय. ठीक आहे. तर त्याला तुम्ही गोल करा, तिथं स्टार मार्क करा, तेवढेच फक्त काय करायचे रिव्हिजनच्या वेळेस वाचायचे परत. कारण परत काय होतं, तेवढं जे आपलं बुक आहे म्हणजे PYQ किंवा तुमचे हे असेल ते खूप हार्ड जातं परत रिवाईज करायला. तर त्या दृष्टिकोनातून जो आपला PYQ आहे जो हार्ड वाटतो आपल्याला, त्यालाच फक्त गोल करायचे, किंवा तुम्ही स्टार मार्क पण करू शकता तिथे. ठीक आहे. स्टार मार्क करून ठेवा तुम्हाला हार्ड वाटत असेल तर. ठीक आहे. आणि जो PYQचा डाटा तुमच्या बुकमध्ये नाही त्याला तिथं बुकमध्ये ॲड पण करून घ्या. ठीक आहे.
तर ह्या अशा स्मार्ट स्टडीवरून आपण काय करू शकतो, तर खूप कमी ह्याच्यामध्ये दिवसामध्ये खूप चांगलं रिव्हिजन पण आपण करू शकतो. तर बघा आता 3 स्टेजमध्ये आपण इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी मानलेले आहेत. ठीक आहे, तर हे 3 स्टेजमध्ये आपण काय केले, 30 दिवसाचे डिव्हिजन केलेले. पहिल्या 30 दिवसामध्ये, दुसऱ्या 30 दिवसामध्ये आणि उरलेल्या 25 दिवसामध्ये आपण कशा प्रकारे स्ट्रॅटेजी केली पाहिजे, जेणेकरून आपला व्यवस्थित सगळ्या विषयांचा अभ्यास झाला पाहिजे आणि परत शेवटी आपल्याला रिव्हिजनला पण टाइम भेटला पाहिजे. तर सुरुवातीला बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, स्टेज 1मध्ये आपल्याला काय करायचं, बिल्ड द बेस. ठीक आहे, पहिले 1 ते 30 दिवस, पहिले सुरुवातीचे 1 ते 30 दिवस आपल्याला काय करायचं, आपला बेस बिल्ड करायचं आहे. म्हणजे बेस बिल्ड म्हणजेच काय, आपण जर एवढ्या दिवसात काही म्हणजे बेसिक काही वाचलं नसेल तर तेवढं बेसिक वाचून घ्यायचं आहे. बेसिक म्हणजेच काय, तर आपल्याला स्टेट बोर्डची बुक असतील, ठीक आहे, स्टेट बोर्डची बुक जे आपल्याला खूप जास्त आउटपुट देतात. जसं की आपण विज्ञान, सामान्य विज्ञान विषयामध्ये आपल्याला स्टेट बोर्डचे बुक खूप जास्त म्हणजे आपल्याला मार्क देऊन जातात, तर ते आपल्या इथं वाचायचं आहे. नंतर जॉग्रफीचे बुक असतील, भूगोलाचे असतील, इतिहासाचे पुस्तक असतील स्टेट बोर्डचे, ठीक आहे, किंवा तुम्ही जे रेफरन्स बुक वागतात इतर विषयासाठी, ते पण आपल्याला व्यवस्थित पहिल्यांदा काय करायचे, तर ह्या बिल्ड द बेस ह्या पहिल्या 30 दिवसामध्ये व्यवस्थित काय करून घ्यायचे, अभ्यास ह्याचा स्टडी अभ्यास चांगला करायचा ह्यांचा. ठीक आहे, तर दुसरं बघा, आपल्याला गोल काय, आता कन्सेप्ट क्लॅरिटी, ह्याच्यामधून काय आले पाहिजे, ह्या बिल्ड द बेसमधून काय करायचे, कन्सेप्ट क्लॅरिटी आले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टडी डिसिप्लिन, म्हणजे आपण जो ठरवलंय, समजा आपण आज ठरवलंय की आपला 10 तास अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे, तर 10 तास फक्त आपण पुस्तक घेऊन नाही बसायचं, आपल्याला काय करायचंय की तो 10 तास आपला व्यवस्थित झाला का नाही, म्हणजे 10 तास अभ्यास होतो की नाही, ते पण आपल्याला व्यवस्थित चेक करायचे, जेणेकरून आपला टाइमपास न करता आपण, ठीक आहे, आपण कधी कधी बसतो लायब्ररीमध्ये आणि मोबाईल बघतो किंवा यूट्यूब बघतो, ठीक आहे, इन्स्टा बनतो. तर एवढ्या काही दिवसामध्ये आपल्याला काय करायचं, त्याच्यापासून पण दूर राहायचे, डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहायचे. नंतर आपल्याला हे जे आपण गोल सेट केलेले आहेत, म्हणजे आपला एवढा 10 तास 8 तास अभ्यास झाला पाहिजे, तेवढा अभ्यास आपला झालाच पाहिजे. तर सुरुवातीला बिल्ड द बेसमध्ये स्टेट बोर्डचे बुक्स आपण व्यवस्थित सगळे वाचून घ्यायचे, किंवा आपण जे रेफरन्स बुक तुम्ही वाचताय ते व्यवस्थित एकदा वाचून घ्यायचे. त्या दृष्टिकोनातून बघा, हे व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला त्या दिवशी काय करायचे, तर चॅप्टर वाईज टेस्ट किंवा PYQ तर बघायचंच आपल्याला. आपण जर मार्केटमधल्या बऱ्याचशा टेस्ट सिरीज असतात, तर आपण काय करायचं, समजा चॅप्टर वाईजचे हे असतात म्हणजे PYQ, तर चॅप्टर वाईज टेस्ट बऱ्याच मार्केटमध्ये असतील किंवा नसतील, तर ते जर नसतील तर PYQ सुद्धा आपण सोडू शकतो. समजा तुम्ही आता ह्याचा म्हणजे सामान्य विज्ञानचं कुठला तरी टॉपिक वाचताय, समजा ध्वनी वाचताय, तर ध्वनीचे मागच्या आलेली सगळी PYQ वाचायचे. ठीक आहे, आणि कुठल्या ह्याच्यावर म्हणजे फोकस तर काय करायचंय, तर फोकस आपल्याला कशावर करायचे, तर 2017च्या नंतर जे PYQ आलेत, 2017च्या नंतर सगळ्या विषयांसाठी सांगतोय की 2017च्या नंतर जे PYQ आलेत, त्याच त्या दोन्ही टॉपिकमधील जे दोन्ही टॉपिक आहे, दोन्ही टॉपिकमधील 2017च्या नंतर जेवढे PYQ आलेले आहेत, PYQ तर आपल्याला सुरुवातीला 2013 किंवा 11 पासून सगळे PYQ तर वाचून घ्यायचे. परंतु 17 पासून आतापर्यंत म्हणजे 24 पर्यंत एक्झामला जेवढे असेल, ती राज्यसेवा असो, कंबाईन मेन्स असो किंवा कंबाईनची प्रिलिम असो, सगळे PYQ व्यवस्थित करायचे. आणि जेवढ्या 2017च्या नंतर जेवढ्या टॉपिक म्हणजे दोन्ही टॉपिकवर कुठल्या त्या टॉपिकमधील कुठल्या पॉईंटवर प्रश्न आलेत, ते पॉईंट व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर आपण डिकोड केलं तो टॉपिक, तर एकदम आपल्याला काय होऊन जाईल, तर तो लक्षात ठेवायला आणि म्हणजे परत आपल्याला एक्झाममध्ये मार्क देण्यासाठी पण खूप उपयोगाचा होईल. तर अशा प्रकारे आपल्याला चॅप्टर वाईज पण इथं टेस्ट सोडवायचे. आपल्याला टेस्ट, आपली ही परीक्षा MCQ बेस आहे, त्यामुळे आपल्याला फक्त वाचायचं नाही, तर ते नॉलेज अप्लिकेबल कसं असेल ते पण आपल्याला इथं बघायचं आहे. तर अशा दृष्टिकोनातून आपण काय करायचं आहे, पहिल्या स्टेजमध्ये बिल्ड आपलं काय करायचं आहे, बेस खूप चांगला करून घ्यायचे. त्याच्यानंतर कन्सेप्ट क्लिअर करायचे, स्टडीमध्ये आपलं डिसिप्लिन पाहिजे. आणि दुसरं काय करायचं, चॅप्टर वाईज इथं टेस्ट किंवा PYQ इथं काय करायचं, व्यवस्थित बघून घ्यायचे. माझं तर म्हणणं आहे की चॅप्टर वाईज टेस्टपेक्षा PYQवर तुम्ही जास्त भर द्या. जेवढे तुम्ही जास्त PYQ कराल, तेवढं जास्त रिझल्ट येण्याचे चान्सेस तुम्ही आपले वाढतात. ठीक आहे, सेकंड बघा, आता आपल्याला की बेस बिल्ड कसा करायचा ते बघूयात आपण. सुरुवातीला आता इतिहास असेल, इतिहासाचं डिस्ट्रीब्युशन केलं तर आपल्याला 10 मार्क इतिहासाच्या ह्याच्यामध्ये येतात. तर ते 5 मार्कासाठी असो, महाराष्ट्राचा इतिहास असतो, महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला तो 5 मार्कांसाठी, आणि भारताचा इतिहास आहे तो 5 मार्कांसाठी.
ठीक आहे. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा इतिहासासाठी काय करायचे, तर सुरुवातीला फक्त P/Q, ठीक आहे, प्लस 11वी स्टेट बोर्डचं बुक म्हणजे ओल्ड वालं, ठीक आहे. P/Q जेवढे जेवढे झालेले आहेत, ठीक आहे, महाराष्ट्राचा इतिहासातून किंवा भारताचा इतिहास, त्यांचं P/Q करायचे. 11वीचं स्टेट बोर्डचं बुक घ्यायचे आणि जे तुम्ही रेफरन्स बुक वाचताय, ठीक आहे, फक्त आपल्याला काय बघायचे, 2017च्या नंतरचे P/Q आणि 2024 पर्यंत जेवढे जेवढे P/Q आहेत कंबाईन बीच्या एक्झामसाठी, तर ह्याच्यातनं जे तुम्ही रेफरन्स बुक वाचताय त्या रेफरन्स बुकमधलं तर काय करायचं की जेवढ्या टॉपिकवर क्वेश्चन आले तेच टॉपिक अगोदर सुरुवातीला व्यवस्थित करून घ्यायचे, ठीक आहे. म्हणजे जसं की बघा 1935चा कायदा असेल, 19चा कायदा असेल, या कायद्यावर पण खूप जास्त प्रश्न आयोग विचारत असतात की आपल्याला कळत नाही, पण आपण काय करतो की सगळेच म्हणजे 1773 पासून तर 1935 पर्यंतचे कायदे आहेत, तर आपण सगळे कायदे करत बसतो. पण आपण एक बघितलं तर आपल्याला कळतं की 1919च्या कायद्यावर, 1919चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल किंवा 1935चा कायदा असेल, ह्या 3-4 कायद्यावर कसे आहेत आयोगाने खूप जास्त प्रश्न विचारले, तर ह्याच्यावर काय करायचं, आपल्याला फोकस करायचं, ठीक आहे. तर आपण काय करत बसतो की 1773 ते 35 पर्यंत सगळे कायदे आपण काय करतो, करत बसतो. त्यापेक्षा जिथं जिथं आयोग फोकस करतं ते अगोदर चांगलं करा आणि त्याच्यानंतर काय करायचं, मग सगळे कायदे आपण करू शकतो. पहिल्यांदा जिथं आयोग फोकस करतं तर त्या फोकस एरियावर आपल्याला काय करायचं, व्यवस्थित तिथं काय करायचं, अभ्यास करायचे. अशा दृष्टीने अभ्यास केला तर कमी टाईममध्ये आपण काय करू शकतो, खूप चांगले मार्क्स घेऊ शकतो. दुसरं बघा भूगोल, ह्यात पण 10 मार्काला आपल्याला 10 क्वेश्चन येतात आणि इथं आहे महाराष्ट्राचा भूगोल 5 मार्कांसाठी आणि दुसरं आहे भारताचा भूगोल. इथं पण आपल्याला काय करायचंय, 5वी ते 10वी पर्यंत स्टेट बोर्ड व्यवस्थित अभ्यास करायचे, जेणेकरून आपली कन्सेप्ट क्लॅरिटी येऊन जाईल. दुसरी गोष्ट की आपल्याकडे जे महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल यांच्यासाठी जे रेफरन्स बुक आहेत त्यातील व्यवस्थित टॉपिक आपल्याला अभ्यास करून घ्यायचे. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यात P/Qचा खूप मोठा वाटा आहे, ठीक आहे. P/Q जर व्यवस्थित केले तर यातले मोस्टली इतिहासात झाले किंवा भूगोलाचे झाले मोस्टली क्वेश्चन आपले सुटू शकतात, ठीक आहे. तर P/Q ह्याच्यासाठी मस्ट आहेत, P/Q करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हे दोन्ही आपल्याला काय 10-10 मार्क आले, त्यामुळे आपण हे मार्क बघूनच ह्यांना पण टाइम पण आपण डिसाईड केला पाहिजे आपण की किती हे वेळ ह्यांना इतिहास किंवा भूगोलला. कारण आपल्याला असं वाटतं की इतिहास भूगोल सोपं आहे तर आपण ठीक आहे असं व्हावं जातो की त्यांनाच खूप जास्त टाइम देतो, पण तो आउटपुट बघायला गेलं तर म्हणजे आपल्याला फक्त 10 मार्कासाठी येते, ठीक आहे. आउटपुट आपल्याला देतील पण आपल्याला जे मेन विषय आहेत म्हणजे गणित किंवा बुद्धिमत्ता असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, पॉलिटी असेल, तर हे पण 15 मार्काला आहेत. तर आणि ह्यांच्यामधून आपल्याला काय येतं, खूप जास्त मार्क आपण घेऊ शकतो. तर ह्यांना मार्क पण तसे आहेत, त्यामुळे ह्यांना वेळ पण आपल्याला कसं काय द्यायचे, तर कमी द्यायचे, ठीक आहे. तिसरा विषय इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र. आता तुलनेनं हा विषय म्हणजे बऱ्यापैकी सोपे प्रश्न याच्यात विचारत चाललेले आहेत, त्यामुळे तुम्ही इथं आरामात हे आपल्याला 15 मार्काचं विचारलं जातं, पण आरामात आपण किती 12 ते 13 मार्क इथं घेऊ शकतो, ठीक आहे. तर इकॉनॉमिक्स हा आता एकदम सोप्या लेवलला प्रश्न विचारत आहे सध्या तरी, ठीक आहे. मागचा जर 24चा पेपर बघितला तर तिथं बरेचसे सोपे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन होते, बऱ्याच मुलांनी तर 12, 13, 14 मार्क घेतलेले आहेत. तर अर्थशास्त्र आपल्याला 15 क्वेश्चन विचारले जातात, त्यातून आपण 12 ते 13 इझिली आपण अचिवेबल आहेत. तर मागे जर आपण बघितलं की इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन, तर आपण काय करू शकतो, तर मागचे P/Q बघायचे, कुठल्या कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन आलेले आहेत ते व्यवस्थित डिकोड करायचं. एक आपलं जे रेफरन्स बुक आहे ते व्यवस्थित अभ्यास करायचे आणि हे जर व्यवस्थित केलं तर आपल्याला तर नक्कीच 10+ तरी मार्क येऊन जातात. 10+ तरी घ्यायला काही हरकत नाही, ठीक आहे. पुढचा बघा राज्यशास्त्र, पॉलिटी, सगळ्यांचा आवडता विषय आणि हा पण आपल्याला 15 मार्क येऊन जातो, ठीक आहे. 15 मार्क. आता आयोग बघा पॉलिटीच्या मध्ये बघितलं तर सध्या काय करायला लागले आयोग की एक म्हणजे आयोगाचं फिक्स आहे की मागचे जे आर्टिकल आहेत, आर्टिकल आपल्याला खूप जास्त कलम विचारायला लागले, 2 ते 3 प्रश्न कलमाचेच असतात दरवर्षी. त्यामुळे आर्टिकलमध्ये करत असताना म्हणजे हे जे राज्यशास्त्र करत असताना आपण थेरी वाचतो पण आर्टिकल विसरून जातो की करण्यासाठी, तर ते आर्टिकल पण आपल्याला इथं व्यवस्थित करायचे. तो एक पॉईंट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आर्टिकल इथं मस्ट आहे. 2 ते 3 प्रश्न बघा, तुम्ही कंबाईन बीचा जरी बघितला, कंबाईन सीचा बघितला किंवा आता जो झालेला लेटेस्ट ग्रुप सी मेन्स होती तिथं पण आपल्याला काय करायचंय, हे म्हणजे आर्टिकल खूप फायद्याचं आहे. कारण बघा आपण जेवढा प्रिलिमच्या वेळेस GS अभ्यास करू तेवढाच आपल्याला फायदा कशावर मेन्सच्या ह्याच्यामध्ये होऊन जाईल. कारण कसं आहे
की आपल्याला मेन्समध्ये आपण जेव्हा मेन्स करतो, ग्रुप सीची मेन्स करत असेल फॉर एक्झाम्पल, तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला म्हणजे इंग्लिश मराठीच आवरायला वेळ लागतो. त्यामुळे ह्या GSच्या विषयाकडे आपल्याला दुर्लक्ष होऊन जातं आणि तुलनेनं दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याला तिथं मार्क्स पण आपल्याला कमी पडतात GSच्या पेपरमध्ये. त्यामुळे आपल्याला काय करायचे की प्रिलिमच्या वेळेसच म्हणजे हे जे कन्सेप्ट वगैरे आहेत, हे जे GSचे विषय आहेत सर्व एवढे व्यवस्थित आपल्याला करून ठेवायचे जे की जेणेकरून आपल्याला मेन्समध्ये कमी वेळ दिला तरी फक्त रिव्हिजन जरी केलं ह्या GSच्या विषयाचं तरी आपल्याला मार्क यायला पाहिजे. अशा दृष्टिकोन प्रिलिमच्या वेळेसच ह्या GSचा अभ्यास करून घ्यायचा. तर इथं बघा 15 पैकी आरामात आपल्याला 12 ते 13 मार्क इथं पडू शकतात. ह्याचे सगळ्यात इम्पॉर्टंट काय की राज्यशास्त्रासाठी पण PYQ खूप जास्त महत्त्वाचे आहेत. PYQs आपण जर केले तर बरेचसे म्हणजे ह्या 15 पैकी 13 जवळपास आता बघा ग्रुप सी मेन्समध्ये 15 पैकी जवळपास 14 प्रश्न PYQ मधून आले होते. त्यामुळे आयोग किती PYQ वर म्हणजे हे भर देते ते बघा. आपण पण काय केलं पाहिजे PYQचं जास्तीत जास्त विश्लेषण करून जास्तीत जास्त PYQ आपले कसे जास्त MCQ आपण टाईपमध्ये सोडून आपण काय करायचे तर हा राज्यशास्त्र विषय व्यवस्थित अभ्यास करायचे. एक रेफरन्स बुक आणि एक PYQचं बुक एवढं 2 आपल्याला सफिशियंट आहेत कशासाठी तर राज्यशास्त्राच्यासाठी. ह्याचे स्टेट बोर्ड जर टाईम असेल तर तुम्ही वाचू शकता 11वी आणि 12वीचे वगैरे, पण मला नाही वाटत एवढी काही गरज आहे राज्यशास्त्राच्यासाठी, कारण बऱ्याचपैकी आपले काय जे रेफरन्स बुक आहेत ते खूप चांगले आहेत. तर तेवढे रेफरन्स बुक, एक रेफरन्स बुक आपलं आणि त्याच्यानंतर एक PYQचं बुक किंवा PYQ आपले आयोगाचे पेपर आहेत ते घेऊन आपण ह्याचा अभ्यास करू शकतो. नेक्स्ट आहे बघा चालू घडामोडी. मागच्या वर्षी चालू घडामोडी बऱ्यापैकी म्हणजे डिफिकल्ट आणि इझी मॉडरेट लेवलला आले होते. हा पण आपल्याला 15 मार्कांसाठी क्वेश्चन येतो. 15 क्वेश्चन येतात 15 मार्कांसाठी. इथं पण जर आपण चालू घडामोडी बघितल्या तर 1 ते मागच्या 1.5 वर्षापर्यंतचे चालू घडामोडी आपण काय करायचे, ठीक आहे, 1 ते 1.5 वर्षापर्यंतचे चालू घडामोडीचे बुक आपण करू म्हणजे चालू घडामोडी करू शकतो. ठीक आहे, तर व्यवस्थित जर इथं अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच 10+ मार्क याच्यातून पण पडू शकतात. एक मार्केटमधलं कुठलंही चांगलं बुक चालू घडामोडीसाठी तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित मागचे जर ॲनालिसिस केले म्हणजे 23ला आलेले क्वेश्चन, 24ला आलेले क्वेश्चन हे जर बघितलं व्यवस्थित तर त्या दृष्टिकोनातून कुठल्या ह्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात ते व्यवस्थित बघायचं आणि त्या रेफरन्सनुसारच आपण काय करायचं चालू घडामोडीचा अभ्यास करायचे. असं जर केलं तर आपल्याला नक्कीच इथं 10+ मार्क मिळू शकतो. दुसरा महत्त्वाचा विषय तर सामान्य विज्ञान, जो की आपल्याला 15 क्वेश्चन 15 मार्कांसाठी इथं विचारले जातात. हा विज्ञान विषय 3 ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. पहिला आहे बायोलॉजी, दुसरं आहे फिजिक्स आणि तिसरं आहे केमिस्ट्री. बघा बायोलॉजीमध्ये आपल्याला 9 प्रश्न विचारले जातात, फिजिक्समध्ये 3 आणि केमिस्ट्रीमध्ये 3 प्रश्न विचारतात. सगळ्यात जास्त बायोलॉजी जर कंबाईनचा विचार केला तर बायोलॉजीमध्ये पण क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, ठीक आहे, ह्याच्यावर दरवर्षी प्रश्न असतो म्हणजे असतोच. म्हणजे आपण बघायचं की कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न आहेत ते टॉपिक पहिल्यांदाच तर आपल्याला व्यवस्थित करायचे. जर फिजिक्समध्ये बघितलं तर आपल्याला कळून जातं की प्रश्न कशावर असतो, ध्वनी किंवा प्रकाश या टॉपिकवर असतं. जर केमिस्ट्रीचा विचार केला तर अणू असेल किंवा आपलं कार्बन असेल तर ह्यावर प्रश्न किंवा रासायनिक अभिक्रिया असेल ह्याच्यावर प्रश्न यायचं खूप जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे खूप प्रश्न ह्याच्यावर विचारले जातात. हे महत्त्वाचे आपल्याला वाटतं की बायोलॉजी हा तो म्हणजे विज्ञान हा विषय थोडासा अवघड आहे, परंतु व्यवस्थित जर अभ्यास केला की मागच्या आयोगाचे प्रश्न बघून आणि यातले 15 पैकी तर 2-3 तर PYQच असतात. 2 ते 3 प्रश्न तर PYQच असतात. इझिली 2 ते 3 मार्क आपल्याला PYQ मधनंच भेटून जातात. जरी तुम्ही जर ह्याला वाचायचं असेल तर 8वी ते 10वीचं स्टेट बोर्ड वाचू शकता आणि 11वीचं बायोलॉजीचं बुक हे जर व्यवस्थित केलं, त्यातले ठराविक म्हणजे जे टॉपिक आहेत म्हणजे 2-4 टॉपिक ते व्यवस्थित केले तर आपल्याला इथं नक्कीच 10+ मार्क मिळवायला काही हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 10+ मार्क आरामात पडू शकतात. दुसरं आहे बघा सगळ्यात महत्त्वाचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता. हा आपल्याला 20 मार्कांसाठी येतो. 20 मार्कांसाठी आपल्याला काय करतो तर हा अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा आपल्याला सब्जेक्ट आहे. तर इथं बघा व्यवस्थित जर आपण अभ्यास केला ह्याचा, दररोज ह्याला टाईम दिला, दररोज 2 ते 3 तास केलं किंवा 1-1.5 समजा कुणाचं चांगलं असेल 1.5 ते 2 तास जरी दिलं व्यवस्थित अभ्यास केला ह्याचा तर आपल्याला नक्कीच इथं 15+ मार्क नक्कीच मिळू शकतात. ठीक आहे, ॲव्हरेज स्टुडंटला पण 15+ मार्क इथं पडू शकतात, कारण ज्यांचं मॅथ आणि बुद्धिमत्ता वीक आहे ते पण व्यवस्थित अभ्यास करून आरामात 15+ मार्क घेऊ शकतात. बघा अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे आपल्याला काय करायचे सुरुवातीला
ह्याचा अभ्यास करण्यासाठी मागचे प्रश्न बघायचे, 24ला जो पेपर झाला किंवा 23ला पेपर झाला ते बघायचे पेपर, आणि सुरुवातीला काय करायचे, जे टॉपिक आले होते त्याच्यामध्ये, ठीक आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता जेवढे टॉपिक, समजा वयवारीवर प्रश्न आला असेल किंवा समजा डाईसवर प्रश्न आला, कुठल्या आणखी टॉपिकवर प्रश्न आला, तर ते टॉपिक पहिल्यांदा करायचे सुरुवातीला. ते टॉपिक व्यवस्थित म्हणजे आपण अभ्यास केला त्या टॉपिकचा, आणि पहिल्यांदा तेच समजा की अंकगणित आणि बुद्धिमत्ता 20 प्रश्न किती 16 ते 17 टॉपिक आले असेल, किंवा 20 पैकी 20 वेगवेगळ्या टॉपिकवर आले असतील, 20 पैकी 20 टॉपिक आले. सुरुवातीला हे 20 टॉपिक व्यवस्थित करायचे, आणि ह्या 20 टॉपिकच्या नंतरच जर टाइम भेटला तर दुसरे टॉपिक आपण करायचे, ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी पहिल्यांदा जर सराव जरी करत असेल आपण, तरी आपण सराव करताना आपल्याला काय करायचंय, सराव करताना पण की मागचे P/Qचा पहिल्यांदा अभ्यास करायचे. प्लस जर आपल्याला सरावच करायचा आहे तर कुठलेही टेस्ट म्हणजे हे न करता आपण काय करू शकतो, जर TCS IBPS चे पेपर झालेले आहेत, यातनं पण आपल्याला MPSC ला काय रिपीट क्वेश्चन होतात. म्हणजे बघा तलाठीच्या एक्झाममधने पण, तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये TCSच्या ह्याच्यामधनं इथं प्रश्न आले होते, ग्रुप सी मेन्सला पण जसेच्या तसे 1-2 प्रश्न तिथून पण रिपीट होतात. तर आपण असं बघू शकतो की TCS IBPS ह्या एक्झामचे पण जे मार्केटमध्ये अवेलेबल बुक आहेत, तर त्या बुकमधनं किंवा मार्केट अवेलेबल PDF असतील तिथून आपण अभ्यास व्यवस्थित करू शकतो, आणि इथं काय करू शकतो, तर हे इकडे अभ्यास करू शकतो आपण, ठीक आहे. तर मार्केटमधलं कुठलंही हे करण्यापेक्षा तर आपल्याला काय करायचं, एक तर आयोगाचे पहिल्यांदा P/Q करायचे, आणि त्याच्यानंतर TCS IBPS मध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते आपण व्यवस्थित सोडवले, तरी इथं सफिशियंट आपल्याला काय होऊन 20 पैकी आपल्याला जवळपास 17-18 मार्क घ्यायला काही हरकत नाही. फक्त ह्याच्यासाठी काय की तुम्ही जेवढं जास्त सराव कराल, ठीक आहे, जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही कमी टाईममध्ये हे सॉल्व्ह करू शकता. तर आपण बघितले की स्टेज फर्स्टला आपलं काय सगळं बेसिक बिल्ड करून घ्यायचे, आणि आता स्टेज 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ती दुसऱ्या 30 दिवसाची स्ट्रॅटेजी आहे, डेज 31 ते 60 पर्यंत. बघा गोल ह्याच्यामध्ये काय की टॉपिक इंटिग्रेशन आणि प्रॅक्टिस करायची. टॉपिक इंटिग्रेशनमध्ये काय करायचं की समजा बजेटसारखा टॉपिक असेल जो पॉलिटीमध्ये पण आहे आणि आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये पण आहे, तर असे जो टॉपिक असेल ते दोन्हीचा अभ्यास म्हणजे एकत्रच अभ्यास आपल्याला करायचा आहे, आणि प्रॅक्टिस पण ह्याची करायची. फोकस बघितला तर ह्याच्यामध्ये मोस्टली काय करायचे, रिव्हिजनवर जास्त फोकस द्यायचे, म्हणजे जे जे आपण अभ्यास केलेला आहे त्याचं मॅक्झिमम रिव्हिजन कसं करता येईल, किंवा त्याच्या शॉर्ट नोट्स बनवता आल्या, ठीक आहे. तर म्हणजे जे लक्षात राहत नाही त्याच्या शॉर्ट नोट्स बनवू शकता, आणि एक रिव्हिजन चार्ट तयार करू शकतो, म्हणजेच माइंड मॅप 360 आपण त्यालाच म्हणू शकतो. संपूर्ण एका टॉपिकवर एका पानावर कसं उतरवलं, म्हणजे हेच कसं करायचं आहे, संपूर्ण टॉपिक एका पानावर. म्हणजेच काय, समजा एक टॉपिक आपल्याला अवघड जातो, ठीक आहे, तो लक्षात राहत नाही, तर त्याचं फक्त लक्षात न राहणारा पार्टच आपण काय करू शकतो, एका पेजवर लिहून त्याच्या नोट्स काढू शकतो, आणि तेच वारंवार रिवाईज करू शकतो. मग त्याच्यानंतर आपल्याला काय इझी तो म्हणजे टॉपिक इझी वाटून जाईल. तर आपल्याला फक्त अशाच नोट्स काढायचे की कशा नोट्स की फक्त आपल्याला जे लक्षात राहत नाही ते, ठीक आहे. म्हणजे संपूर्ण तो टॉपिकच लिहून नाही काढायचा, तर त्या टॉपिकमधले काय कुठले घटक आपल्याला लक्षात राहत नाही, तर तेवढेच घटक फक्त आपल्याला लिहून काढायचे. किंवा तुमच्या काय ट्रिक्स असतील तर त्या ट्रिक्स पण आपण काय करू शकतो, समजा ट्रिक्स आहेत ते आपल्याला सारखं रिवाईजची गरज आहे, त्यासाठी एक सेपरेट वही बनवू शकतो. त्या ट्रिक्स वगैरे एका वहीत, सगळ्या विषयासाठी एक वही केली तरी हरकत नाही आहे, ठीक आहे. तर त्या ट्रिक्स आपण बनवून व्यवस्थित एका वहीमध्ये लिहून कुठलेही म्हणजे आपण सारखं त्याचा रिव्हिजन केलं तर तरी पण आपल्याला फायदा नक्कीच होतो, ठीक आहे. आता सेक्शनल टेस्ट ह्याच्यामध्ये काय करायचे, दुसऱ्या जे 31 ते 60 दिवसामध्ये दुसऱ्या 30 दिवसाच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय करायचे आपल्याला, तर रिव्हिजन तर करायचंच आहे, सोबत काय करायचे की टॉपिक वाईज इथं काय करायचे, म्हणजे सेक्शनल म्हणजे सब्जेक्ट वाईज इथं काय करायचे, तर आपल्याला MCQ सोडायचे. म्हणजे 50 MCQ सोडू शकता. समजा विज्ञानसाठी काय करायचे आपल्याला, तर संपूर्ण विज्ञानचे 50 क्वेश्चन जे तुम्ही हे सोडू शकता. किंवा इतिहास असेल, संपूर्ण इतिहास ह्याचं सब्जेक्टचं आपण काय करू 50 क्वेश्चन सोडू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण काय करतो, तर दुसऱ्या नेक्स्ट स्टेजमध्ये आपण काय करायचे, तर सेक्शनल प्रॅक्टिस टेस्ट आपल्याला इथे द्यायचे. 50 क्वेश्चनची आपण बनवू शकता, किंवा तुम्हाला वाटत असेल तर 100 क्वेश्चनची पण तुम्ही सोडू शकता, काही हरकत नाही ह्याच्यामध्ये. तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित अभ्यास केला तर इथं काय होईल, बऱ्यापैकी तुमचं सेकंड टेस्टलाच रिव्हिजन व्यवस्थित होऊन जाईल. आणि जर ते क्वेश्चन सोडवले त्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या प्रश्न आपल्याला जमला नाही, तोच फक्त आपल्याला तिथं हायलाईट करायचा, आणि जो जमला नाही तर आपण समजा मार्गदर्शक तत्वामधील एखादी क्वेश्चन आपल्याला जमला नाही तर ते परत जाऊन मार्गदर्शक तत्वे व्यवस्थित वाचायचे. तो म्हणजे टेस्टचा हा हेच असतो की सगळा टॉपिक न वाचता जो टॉपिकमधील जो मुद्दा तुम्हाला समजला नाही तेवढाच फक्त जाऊन तिथं रिवाईज करायचं आहे.
तर आपल्याला त्याच्यावरून कळतं की एखादी टॉपिक आपल्याला जमत नाही परत ते जाऊन रिवाईज करणं. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्या चुकावर काय ओव्हरकम करू शकतो. तर बघा तिसरं आहे बघा फायनल स्टेज किंवा फायनल रेस म्हणू शकतो. तर ही शेवटच्या 25 दिवसाची स्ट्रॅटेजी. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की फुल लेंथ प्रॅक्टिस स्टेज द्यायचे. ठीक आहे, फुल लेंथ प्रॅक्टिस स्टेज म्हणजे आपले जसे 100 मार्काचे MCQ टेस्ट असते तशा टाईपचं आपल्याला इथं म्हणजे सगळ्या विषयासाठी काय करायचे, 100 मार्काचे टेस्ट द्यायचे. आणि त्याच्यानंतर डेली, आणि ही कशी असणार आहे, डेली टेस्ट द्यायची आणि ते पण आयोगाच्या टाईममध्ये म्हणजे 11 ते 12 ह्या टाईममध्ये आपल्याला ते दिली पाहिजे. 11 ते 12 आणि ते पण टाईम लावून सोडवायचे आपल्याला. ठीक आहे, ह्या शेवटच्या ह्याच्यामध्ये काय करायचं, टेस्ट ही टाईम लावून सोडले पाहिजे. कारण आपलं हे 60 मिनिटामध्ये हे 100 क्वेश्चन सोडवायचे आपल्याला. 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे. तर ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे की आपण कसं म्हणजे हा काय करू, 100 प्रश्न 60 मिनिटात कसे सोडू. ठीक आहे, तर सगळे प्रश्न आपल्याला 60 मिनिटात कशा पद्धतीने सोडवायचे ते पण इथं त्याची प्रॅक्टिस करायची. आपल्याला बघा GS आहे तो आपल्याला 30 ते 35 मिनिटामध्ये सोडवायचे. ठीक आहे, मॅक्झिमम मी म्हणतो 35. ठीक आहे, मॅक्झिमम आपण काय करू शकतो 35 मिनिटामध्ये तुम्ही हे सोडू शकता. उरलेले मॅथ्ससाठी 20 ते 25 मिनिटं. माझं तर म्हणणं आहे की 25 मिनिटं तुम्ही मॅथ्ससाठी ठेवा आणि 35 मिनिटामध्ये तुम्ही काय करू शकता की GS 35 किंवा 37 मिनिटं पण घेऊ शकता. परंतु 20 मिनिटं खूप कमी होतात 20 ह्याच्यासाठी, कारण तुम्हाला सगळे प्रश्न नाही सोडवणार. ठीक आहे, एवढी प्रॅक्टिस आपली जरी झाली व्यवस्थित तरी काही क्वेश्चन खूप हार्ड असतात. तर त्यामुळे जवळपास की 25 क्वेश्चन आपल्याला काय करायचं, 25 मिनिटं इथं राखून ठेवायचे मॅथ्ससाठी. मिनिमम म्हणतो मी, मिनिमम. जर तुमचा 30 मिनिटामध्ये GSचा पेपर झाला तर खूपच चांगला आहे. परंतु 25 मिनिटं तुम्हाला काय केलं पाहिजे की मिनिमम मॅथ्ससाठी दिलंच पाहिजे, जेणेकरून आपल्याला 25 मिनिटामध्ये आरामात काय होतील ह्याचे म्हणजे मॅथ व्यवस्थित सुटून जाईल. आणि तुम्ही मॅथचा सराव करताना दररोज आपण एक हे करू शकतो की दररोज जर मॅथचा सराव करायचा असेल तर 20 मिनिटाची टेस्ट आपण घेऊ शकतो. ठीक आहे, 20 क्वेश्चन 20 मिनिटामध्ये कशा पद्धतीने सोडवता येईल तर ते पण तुम्ही दररोज प्रॅक्टिस करू शकता. 20 मिनिटं 20 क्वेश्चन. ठीक आहे, अशा पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर 20 मिनिटामध्ये आपलं व्यवस्थित काय होईल, जर 20 क्वेश्चन म्हणजे त्याचे कसे सोडवायचे त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित होऊन जाईल. तर हे जर बघितलं, प्रत्येक मॉक टेस्ट नंतर आपल्याला डिटेल ॲनालिसिस करायची आणि आपल्या चुका नोंदवायचे. म्हणजे आपण बघितल्याप्रमाणे जो टॉपिक आपला चुकतो, जो प्रश्न चुकतो तोच प्रश्न म्हणजे तीच कन्सेप्ट जाऊन परत बघायचे आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचे, काम करायचे आणि ते व्यवस्थित अभ्यास करून परत ती चूक होणार नाही. ठीक आहे, किंवा समजा आपल्याला कळतं की सिली मिस्टेक झाली असेल तर आपण सिली मिस्टेक कशी करायची नाही परीक्षेमध्ये ते बघायचं आहे. दुसरी गोष्ट, जर आपला अभ्यास कमी आहे म्हणून ती चुकत असेल तर त्याच्यावर जाऊन काय करायचे, व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करायचे आपलं नेमकं चुकलं कशामुळे, म्हणजे इथं आपला अभ्यास कमी होता त्याच्यामुळे चुकलं का, आपण सिली मिस्टेक केली त्याच्यामुळे चुकलं. ठीक आहे, किंवा कधी कधी काय होतं रिव्हिजन कमी पडलं त्याच्यामुळे पण काय होतं आपला काय क्वेश्चन ते रॉंग होतो. ठीक आहे, तर असं आपल्याला बघायचं आहे. तिथं तुम्ही लिहू शकता की हा प्रश्न माझा अभ्यास कमी होता म्हणून हा सुटू शकला नाही, किंवा सिली मिस्टेक होता म्हणून सुटू शकला नाही, किंवा त्याला रिव्हिजन कमी पडली, मला आठवत होतं हे वाचलेलं आहे मी परंतु तिथं आठवत नाही आहे. मग ह्याचा अर्थ काय की तुमची तिथं रिव्हिजन कमी पडलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टेस्टचं ॲनालिसिस करू शकता आणि जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये काय होईल की ह्या चुका परीक्षेमध्ये आपल्या होणार नाही. मॉक टेस्टचा किंवा इतर सराव म्हणजे पेपर देण्याचा हाच फायदा आहे की जे चुका आपण पेपरमध्ये करणार ते इथं करू आणि इथं जे चुका होतील ते होईल, परत परीक्षेमध्ये त्या होणार नाहीत. तर अशा पद्धतीने व्यवस्थित अभ्यास केला आणि ह्या सगळ्या परीक्षा आपल्या OMR शीटवरच आपल्याला काय करायचे, सराव करायचे आणि ते पण टायमर लावून करायचे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे 60 मिनिटात झालंच पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे जे नवीन स्टुडंट असेल त्यांचं नाही होणार. ठीक आहे, परंतु हळूहळू जर प्रॅक्टिस केली 60 मिनिटामध्ये आपण कशा पद्धतीने 1 तास म्हणजे 1 तासात हे करू शकतो तर आपण ते व्यवस्थित बघून करू शकतो. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं काय, कन्सिस्टन्सी इज द न्यू इंटेलिजन्स. ठीक आहे, म्हणजेच काय की स्पर्धा परीक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमची कन्सिस्टन्सी आहे. ठीक आहे, तुम्ही किती हुशार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही किती म्हणजे हे करता. ठीक आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये किती आहे. ठीक आहे, पेशन्स किती आहे ते काय करत असतं तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी आपण जे ठरवलेलं आहे की एवढ्या दिवसामध्ये व्यवस्थित अभ्यास करून आपले प्री क्रॅक म्हणजे केलीच पाहिजे किंवा 55+ मार्क इथं पडलेच पाहिजेत. तर त्या दृष्टिकोनातून कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे, नाहीतर आपण काय करतो कधी एक दिवस खूप जास्त अभ्यास करतो आणि दुसऱ्या दिवशी परत आपण काय करतो कमी अभ्यास करतो. म्हणजे पहिल्या दिवशी आपण जोशमध्ये 12 तास 13 तास 14 तास करून जातो आणि दुसऱ्या दिवशी 4-5 तास म्हणत
नाही. तर त्यापेक्षा काय करा, दररोज 10 ते 12 तासच अभ्यास करा, पण व्यवस्थित चांगला अभ्यास करा दररोजचे म्हणजे ह्याच्यामध्ये, ठीक आहे. 10-12 तास होत नसेल तर 8 ते 10 मिनिमम. वैयक्तिक माझं म्हणतं मिनिमम 8 ते 10 तास तर व्यवस्थित अभ्यास करा. आणि त्यात PYQ सगळ्यात जास्त महत्त्वाचे. मी परत हे सांगतो की PYQ सगळ्यात जास्त महत्त्वाचे. PYQ तुम्ही जेवढे जास्त चांगले कराल तेवढा तुमचा रिझल्ट येण्याचा खूप जास्त चान्सेस आहेत, ठीक आहे. PYQ म्हणजे PYQ खूपच जास्त इम्पॉर्टंट आहेत. तरी तुम्ही व्यवस्थित PYQचं काय करा, ॲनालिसिस पण करू शकता आणि बघू शकता PYQ किती इम्पॉर्टंट आहे ते. तर बघा, आपली एक कंबाईन टार्गेटेड बॅच आहे 2025च्या ह्याच्यासाठी, कंबाईन ग्रुप सीच्या ह्याच्यासाठी. तर त्या दृष्टिकोनातून विशाल बेदुरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच चालत असते. आणि ते जर तुम्हाला क्लास घ्यायचा असेल तर ते इथं कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता ऑफिसला आपल्या. तर अशा पद्धतीने व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला 55+ मार्क घेण्यासाठी काही अडचण येणार नाही. तरी थँक्यू.